नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, दुर्गाष्टमी आलेली आहे 3 तारखेला, 3 जूनला, आणि त्याच दिवशी खरं तर मंगळवार देखील आहे. आणि बघा, ज्यांच्या घरात खरंच अजून देखील मंगल कलशाची स्थापना केलेली नाहीये, तर मंगल कलशाची स्थापना कशी करायची तर त्याचबद्दल आज मी डिटेलवार माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, मंगल कलश हा स्थापन कसा करायचा, त्याची म्हणजे नाही का पूजा विधी, मंत्र कोणते म्हणायचे, तर सुरुवातीला काय करायचं, तुम्हाला एक तांब्या घ्यायचा आहे आणि स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर ना आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. आणि स्वस्तिक काढून घेतल्यानंतर ना स्वस्तिकच्या साईडला जे 2 रेषा असतात, ज्याला मर्यादेचं प्रतीक म्हटलं जातं, तर त्या रेषा आपल्याला ओढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर ना हळदी कुंकू वगैरे लावून घ्यायचं आहे. आणि बघा, त्यानंतर काय करायचं आहे की आपल्याला एका डिशमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत. त्यानंतर हळदी कुंकू वगैरे त्यावरती लावून घ्यायचं आहे. बघा, जेव्हा तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना करताना आपल्या कुलदेवीच्या नावाने, तर खरंच घरात देखील एक सकारात्मक वातावरण निर्माण होतं. आणि मेन म्हणजे आपल्या कुलदेवीची आशीर्वाद राहण्यासाठी ही खरं तर खूप प्रभावी सेवा आहे. बघा, असं देखील म्हटलं जातं की नाही का, जेव्हा तुम्ही घरात मंगल कलशाची स्थापना करताना, तर तेव्हा म्हणजे आपल्या घरावरती जे काही येणारं विघ्न असतं, तर तो कलश म्हणजेच तो नारळ, आपण श्रीफळ त्यावरती ठेवलेलं असतं, तर ते स्वतःवरती घेतो असं असतं. त्याच्यामुळे आपण म्हणजे नाही का, प्रत्येक घरात हे कुलदेवीच्या नावाने मंगल कलशाची स्थापना करणं तेवढंच गरजेचं असतं. तर बघा, त्या तांब्यात पाणी भरून घेतलं. त्यानंतर हळदी कुंकू, त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं, सुपारी आणि अक्षदा आणि एक फूल मी टाकून त्यामध्ये घेतलेलं आहे. आणि नागवेलीची पानं म्हणजेच विड्याची पानं हे तुम्ही 5 किंवा 7 देखील यामध्ये ठेवू शकता. आणि श्रीफळ हे आपल्याला काय करायचं आहे, ठेवण्याच्या आधी चांगलं म्हणजे धुवून घ्यायचं आहे. धुवून घेतल्यानंतर थोडा वेळ तसंच ते पाण्यात तसंच ठेवायचं आहे ते श्रीफळ. तर बघा, मी तर धुवून घेतलेलं आहे स्वच्छ. कोणतीही म्हणजे नाही का, जेव्हा तुम्ही मंगल कलशाची स्थापना करत असता आपल्या देवघरात, तर तेव्हा जो श्रीफळ, जे नारळ आपण घेतलेला आहे, तर ते स्वच्छ धुवूनच आपल्याला घ्यायचं आहे. तर बघा, जसं देवी आईला आपण मळवट भरतो, तसंच मी खरं तर त्या म्हणजे श्रीफळावरती देखील मी हे करून घेतलेलं आहे. म्हणजे नाही का, पहिल्यांदा हळद लावून घेतली आणि त्यावरती खरं तर मी कुंकू लावून घेते. आणि बघा, ही अशी खरं तर मंगल कलशाची स्थापना करायची असते. आणि हे सर्व करत असताना बघा, आपण जेव्हा जे स्वस्तिकनी सुरुवात केलेली आहे, तर त्या स्वस्तिक पासून आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर तो मंत्र कोणता, तर तुम्ही म्हणजे लक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता, किंवा ओम ऐं प्रेम क्लीम चामुंडाय विचे, ओम ऐं प्रेम क्लीम चामुंडाय विचे, असं देखील आपल्याला हे करायचं आहे. मंत्र म्हणत खरं तर मंगल कलशाची स्थापना करायची आहे. तर ही मंगल कलश जेव्हा आपण देवघरात स्थापना करतो, तर तो मंगल कलश हा म्हणजे नाही का, आपल्या उजव्या साईडला आणि देवाच्या डाव्या साईडला खरं तर मंगल कलशाची स्थापना करायची असते. तर बघा, हा तुम्ही म्हणजे नाही का, दुर्गाष्टमीला देवघरात स्थापना करू शकता, किंवा पौर्णिमेला देखील करू शकता, किंवा म्हणजे नाही का मंगळवार, शुक्रवार, त्याच्यानंतर दुर्गाष्टमी याला देखील तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता. तर बघा, हे झाल्यानंतर मी देवी आईला फुलं अर्पण केलेली आहेत. जर तुमच्याकडं गुलाबाचं अत्तर असेल, तर ते देखील तुम्ही फुलाला लावून तिथं ठेवू शकता, किंवा मोगऱ्याचा गजरा किंवा गुलाबाचं फूल असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं मंगल कलशावरती जे देवीला आवडणारं फूल आहे, शुक्रकारक आहे, तर ते तुम्ही तिथं ठेवू शकता. ऍक्च्युली मला भेटलं नाही, त्याच्यामुळे मी हेच शेवंतीची फुलं करत ठेवलेली आहेत. त्यानंतर तुम्हाला धूपदीप दाखवून घ्यायचं आहे. तर बघा, अशी खरं तर मंगल कलशाची स्थापना आपल्याला आपल्या देवघरात करायची असते. आणि त्यानंतर खरं तर देवीला काही चुकलं असेल प्रार्थना करायची आहे. आणि जर काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा करावी अशी प्रार्थना करायची. तर आता पुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ.